शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार म्हणून निवडून आलेले भाऊसाहेब वागचौरे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणारे दोन तालुके म्हणजे अकोले आणि संगमनेर। माजी महसूल मंत्री माननीय श्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने शिर्डी लोकसभा मतदारसंघात परिवर्तन घडवून आणले। निष्ठावंत शिवसैनिक यांच्या अथक परिश्रमामुळे आणि मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाच्या जोरावर भाऊसाहेब वागचौरे यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली आहे। संगमनेर येथील निष्ठावंत शिवसैनिक श्री अमर कतारी यांनी युवकांना घेऊन गावोगावी प्रचार फेरी काढून भाऊसाहेब वागचौरे यांच्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली, ग्राउंड लेवलला काम केले। माननीय श्री बाळासाहेब थोरात, दुर्गाताई तांबे यांच्या समवेत आघाडी धर्माचे पालन करून एक विचाराने आणि एक दिलाने सर्वांनी काम केले। आपला माणूस आपल्यासाठी या उक्तीप्रमाणे वागचौरे यांचे मतदारसंघात भरपूर कामे होती, तसेच गावोगावी त्यांचा चेहरा विकास कामामुळे सर्वांना परिचित होता, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होता, असे प्रतिपादन श्री अमर कतारी यांनी लोकमान्य वार्ता चॅनलला मुलाखत देताना सांगितले आहे। माझ्यासारख्या अतिशय सर्वसामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने समाजासाठी काम करण्याची संधी दिली, तसेच संगमनेर शिवसेना तालुका शहर प्रमुख पदावर अनेक वर्ष संधी मिळाली, असे अमर कतारी यांनी सांगितले। शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय विश्वासू आक्रमक कार्यकर्ते म्हणून श्री अमर कतारी यांना संगमनेर तालुका ओळखतो। गोरगरीब जनतेसाठी सदैव तत्पर असलेले आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांचे काम संगमनेर तालुक्यात प्रेरणादायी आहे। भाऊसाहेब वागचौरे यांच्या विजयासाठी गावोगावी घरोघरी जाऊन शिवसेनेचा विचार कार्य आणि कामे प्रामाणिकपणाने आणि तळमळीने अमर कतारी यांनी मतदारांपर्यंत पोहोचविले। लोकमान्य वार्ता चॅनलच्या 3ऱ्या वर्षाच्या पदार्पणानिमित्ताने प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून लोकमान्य वार्ता चॅनलने प्रामाणिक कार्यकर्ते अमर कतारी यांच्या राजकीय जीवनाचा घेतलेला छोटासा आढावा। मी अमर कतारी, शिवसैनिक, संगमनेर। शिवसेनेचं काम कधीपासून करता तुम्ही? जवळजवळ 15 वर्ष झालेत शिवसेनेचं काम करतोय, त्यात 13 वर्ष शिवसेनेचं शहर प्रमुख पद सांभाळले। आत्ताच जे निवडणूक झाली त्यामध्ये आदरणीय भाऊसाहेबजी वागचौरे साहेब खासदार झाले, तर उद्धव ठाकरे साहेबांची आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांची सभा इथे झाली, त्यावेळेस तुम्ही स्वतः झेंडे लावले, त्याच्यानंतर कार्यकर्ते म्हणून वावरले, तर कसा अनुभव राहिला आत्ताचा निवडणुकीचा? ह्या निवडणुकीमध्ये खरी शिवसेना कोणाची आणि खोटी शिवसेना कोणाची हे दाखवायची ही निवडणूक होती आणि जनतेने दाखवून दिली की खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच आहे। कारण की शिवसेनेचे संस्थापकच हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आहे आणि त्यांचे सुपुत्र उद्धव साहेब यांनी स्वतःच्या एकट्याच्या जीवावर कोणताही पक्ष न घेता स्वतःच्या जीवावर नवीन पक्ष, नवीन कार्यकर्ते, सगळे नवीन लोकांना एकत्रित घेऊन शिवसेनेचे 9 खासदार निवडून आणले आणि 4 खासदार अतिशय थोड्या मतानं पडले, नाहीतर शिवसेनेचे 13 खासदार निवडून आले असते, अशी परिस्थिती होती। शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अकोले आणि संगमनेर इथून चांगलं लीड साहेबांना मिळालेलं आहे। निश्चितच कार्यकर्त्यांची काम, प्रेरणा, त्याच्यानंतर मतदारांचा पाठीशी असलेला पाठिंबा काय सांगतो आपल्याला? संगमनेर अकोले मिळून जवळजवळ 90,000च्या पुढं लीड मिळालेला आहे आणि हा लीड दोघांचाही समान आहे। कारण की अकोल्यामध्ये 60,000 55,000चा जो लीड दाखवत आहे, तर ते संगमनेरचे जे गाव आहेत, बोटा गटातले काहीतरी 40 सगळे मिळून 30-35 जे गाव आहेत हे अकोल्याला जोडलेले आणि ह्या गावातनं जवळजवळ 10 ते 11,000चा लीड आहे आणि प्रॉपर संगमनेरमधून 31,000चा लीड आहे। जवळजवळ असा 43 ते 44,000चा लीड संगमनेर तालुक्याने दिले आणि अकोल्याने 50,000च्या आसपास लीड। कारण की आम्ही निवडणुकीच्या दरम्यान प्रचार करतानाच जाणवत होतं, मी जवळजवळ स्वतः उमेदवाराबरोबर 160 गावं फिरलो, माझ्याबरोबर इम्तियाज होते, अमोल होते, परत माझे अनेक शिवसैनिक, फैसल भाई वगैरे, आम्ही सगळे एकत्र होतो। तर प्रचार करतानाच आम्हाला जाणवलं की संगमनेर आणि अकोलेमधून 100% लीड भेटन आणि त्याचप्रमाणे ह्या दोन्ही तालुक्यामध्ये इथले सन्माननीय आमदार माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांनी दोन्ही तालुक्यामध्ये खूप लक्ष दिलं
यांचे कार्यकर्ते घराघरात गेले, घराघरात शिवसैनिकांना सोबत घेऊन प्रत्येक घरात पॉम्पलेट कसा पोहोचन, शिवसेनेचे विचार कसे पोहोचतील, ठाकरे साहेबांनी भविष्यात काय काय योजना बनवल्या, ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवल्या आणि भाजपनी कशी फेकाफेकी केली, कशा पद्धतीनं हिंदू मुस्लिम वाद लावण्याचे प्रयत्न केले, ह्या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत बाळासाहेब थोरात साहेबांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून, त्यांच्या स्वतःच्या परिवाराच्या माध्यमातून, इंद्रजित भाऊ असेल, जयश्री ताई असतील, डॉक्टर तांबे असतील, दुर्गाताई तांबे असतील, यांच्या माध्यमातून घराघरात पोहोचल्यामुळेच माझ्या अंदाजे आणि शिवसैनिकांचे परिश्रम ह्याच्यामुळे संगमनेर तालुक्यातून 40,000पेक्षा जास्त लीड भेटला. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून, कार्यकर्ते म्हणून तुमचं काम संगमनेर तालुक्यात अतिशय चांगलं आहे. आम्ही स्वतः देखील तुम्हाला काम करताना बघितलेलं आहे, ग्राउंड लेवलवर जे काम आपण म्हणतो ते. तर काय समस्या होत्या इथल्या मतदारसंघाच्या लोकांच्या? आता ग्रामीण भागात समस्या काही नव्हती बरं का, परंतु शहरी भागातल्या स्थानिक निवडणूक दरम्यान काय लोकांच्या डोक्यात काही हवा घुसलेली होती. काही लोकांना हिंदू मुस्लिम वाद हा विषय होता, परंतु आमचा सगळ्यात जास्त फायदा हा झाला की जो उमेदवार दिला होता शिंदे गटाने, तो उमेदवारामुळे सगळ्यात जास्त फायदा झाला. कारण की तो उमेदवार 10 वर्षात कोणाच्याही संपर्कात नव्हता, शिवसैनिक जे उमेदवार पदाधिकारी होते ह्यांच्याही संपर्कात नव्हता, आणि तो उमेदवार संपर्कात नसल्यामुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे सततचे दौरे महाराष्ट्रभर केले आणि लोकांमध्ये जी भावना तयार झाली की खरी शिवसेनेलाच यावेळेस वर घ्यायचं आणि खोट्या शिवसेनेला बाजूला करायचं, या भावनेतूनच हा विजय झाला. आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या संगमनेर शहरातील, तालुक्यातील आणि सर्व शिर्डी लोकसभेतील प्रामाणिक शिवसैनिकांची, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याची मेहनत. आपला माणूस आपल्यासाठी या उक्तीप्रमाणे आता पुढील दिशा कशी राहणार आहे कामाची? आता आजच खासदार साहेबांचा शिर्डी येथे नागरी सत्कार आहे, त्या ठिकाणी आम्ही जाणार आहे, त्यांच्याशी चर्चा करू. त्यांनी निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात सुद्धा खूप चांगले काम केले 5 वर्षाच्या काळात. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी त्यांचे सभा मंडप होते, काही ठिकाणी रस्ते होते, काही ठिकाणी संगणक होते, काही ठिकाणी शाळेसाठी त्यांनी निधी दिला होता. त्यामुळं ते कोणालाही असे विसरणारी व्यक्ती नव्हती, प्रत्येक जण त्यांना ओळखायचा आणि हाच फायदा झालेला आहे. खासदार म्हणून ते निवडून आले. आता त्यांचं एकच मत आहे की भविष्यात लोकांनी आपल्याला 5 वर्षाची संधी दिली, आता आपण लोकांसाठी 5 वर्ष वापरायचे आणि आपलं जीवन समाजसेवेसाठी, शिर्डी लोकसभेच्या जनतेसाठी वापरायचं, हेच ठरवलं. शिवसेना फुटली, अनेक आमदार गेले, खासदार गेले, कार्यकर्ते देखील गेले, परंतु तुम्ही निष्ठावंत शिवसैनिक म्हणून खंबीर साथ आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना दिली, शिवसेनेसोबत राहिलात. आज शिवसेनेला चांगले दिवस आलेले आहेत. भविष्याची रणनीती काय राहणार आहे आगामी विधानसभेत? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे जो आदेश देतील तोच आदेश मान्य असतो. आज आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत. इथं आमचे स्थानिक उमेदवार बाळासाहेब थोरात साहेबच असतील. उद्या पक्षाने आदेश दिला की आपल्या स्वबळावर तयारी करा, तर आम्ही स्वबळावर देखील तयारी करू. परंतु आम्ही कोणी काही ठरवत नसतो. पक्षाचा जो मातोश्रीवरून आदेश येतो तोच आदेश अंतिम असतो. पक्ष जो आदेश देईल त्याच्या सोबत काम करू आणि ज्याच्या सोबत राहू त्याच्यासोबत प्रामाणिकपणे राहू, कट्टर राहू, प्रामाणिक राहू. आतापर्यंत तुम्ही शिवसेनेचे बरेचसे कामं केलेले आहेत. संघटना बांधणी असेल, त्याच्यानंतर सामाजिक काम असेल, रक्तदान शिबिर असेल, अनेक चांगल्या कामांमध्ये तुमचा सहभाग असतो. तर तरुणांसाठी, युवकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? आतापर्यंत हजारो सभासद नोंदणी केलेली आहे शिवसेनेसाठी. 200पेक्षा जास्त आंदोलनं केले. शेतकरी बांधव असेल, दुधाचा विषय असेल, वीज दर असेल किंवा सामाजिक विषय, टोल नाक्याचे विषय, शैक्षणिक विषय असतील, सगळेच आम्ही आंदोलनं केले. शिवसेनेमध्ये म्हणजे कोणताही सर्वसामान्य माणूस असू द्या, त्याला संधी मिळती ती फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच. माझ्यासारख्या सर्वसामान्य घरात राहिलेल्या व्यक्तीला 13 वर्ष शहर प्रमुख पद दिलंय, ही गोष्ट काही सोपी नाही. आणि भविष्यात सुद्धा थांबल्यानंतर, पक्षात वाट बघितल्यानंतर संधी मिळते, म्हणून मी सुद्धा आज पक्षात सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आहे. भविष्यात पक्ष देखील माझ्यासारख्या, माझ्या सोबत असलेल्या सर्व शिवसैनिकांना संधी देईल, एवढं सांगायचंय. वेट अँड वॉचची भूमिका ठेवा. भविष्यात आपलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिवस चांगले येतील. लोकमान्य वार्ता चॅनलला वर्धापना दिनाच्या निमित्ताने आपण एक मुलाखत दिली, आपले विचार प्रगट केले, त्याबद्दल आपले शतश ऋणी आहोत. पत्रकार निरंजन देशमुख, संगमनेर.